अपडेट न्यूज। ऐतिहासिक कुंड बुजवले, शिवलिंगाच्या रूपातही बदल, सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांचा गंभीर आरोप। यवतमाळ शहरातील पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 1500 वर्ष जुन्या केदारेश्वर शिवमंदिरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंदिर ट्रस्टने कोणतीही परवानगी न घेता मंदिराच्या मूळ गाभाऱ्यातील शिवलिंगाचे स्वरूप बदलले असून ऐतिहासिक महत्त्व असलेले जुने कुंड पूर्णतः बुजवून टाकले आहे। या कुंडात असलेल्या कासवांचाही पत्ता नसल्याने संताप व्यक्त होतोय। पुरातत्व विभागाने यापूर्वी दोनदा नोव्हेंबर 2023 आणि मे 2024 यावेळी अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश देऊनही जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही। राजकीय दबावामुळेच हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी केला आहे। तसेच मंदिराच्या मालकीच्या जमिनींचे व्यवहारही संशयास्पद असून कूळ लावून जमिनी हडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर वर्षभर घाला प्राचीन मंदिराचे मूळ स्वरूप बदलले हा पुरातत्व कायद्यानुसार गुन्हा असून सहाय्यक संचालक पुरातत्व यांचे आदेश असूनही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून कारवाई मात्र शून्य आहे। देवस्थानच्या दान दिलेल्या जमिनींचे कागदोपत्री फेरफार करून विक्रीचा डाव करण्याचा जमिनीचा घोटाळा करण्यात आला। यावर दोषींवर 3 महिने कारावासाची कारवाई करून मंदिराचे मूळ स्वरूप जतन करण्याची मागणी करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.